बदलापूर स्त्री बीच प्रकरणी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातल्या 30 डॉक्टरांना पोलिसांनी आता नोटीस बजावली आहे। संबंधित आयव्हीएफ सेंटर चालवणाऱ्या डॉक्टरांवर पोलिसांचा संशय आहे, त्यामुळे या नोटिसा पाठवण्यात आल्यात। या प्रकरणात आतापर्यंत 3 डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। स्त्री बीच तस्करी प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक झाली आहे। आपले प्रतिनिधी सुरेश काटे आपल्या सोबत आहेत। सुरेश, नेमक्या या डॉक्टरांना या नोटिसा का बजावण्यात आल्यात? माधवी, बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणी आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आलेले। खरं पाहिलं तर फेब्रुवारी पासून ह्या प्रकरणामध्ये पोलीस तपास करत आहेत। आतापर्यंत त्यांनी नाशिक असेल, पुणे असेल किंवा ठाण्यातील डॉक्टरांना अटक केलेली आहे। तर आता पोलिसांना एक संशय आहे की आयव्हीएफ सेंटर चालवणारे मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील जवळपास 30 डॉक्टर आहेत। या 30 डॉक्टरांवरती पोलिसांचा संशय आहे की ज्या ठिकाणी स्त्रीबीज रोपण केलं जातं या ठिकाणी या डॉक्टरांवरती पोलिसांचा संशय आहे की या डॉक्टरांनी या तस्करामध्ये यांचा सहभाग आहे का, अशा पद्धतीचा पोलिसांनी संशय व्यक्त केल्यामुळे जवळपास 30 डॉक्टरांना बदलापूर पोलिसांनी नोटिसा धाडलेल्या आहेत आणि त्याबाबत त्यांना कारणे देखील देण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। योग्य कारण जर त्यांनी दिलं तर कदाचित या प्रकरणातून ते वाचू शकतात। मात्र पोलिसांचा तपास त्या अनुषंगाने आहे की या 30 डॉक्टरांवरती या बदलापूर पोलिसांचा संशय आहे की जवळपास आतापर्यंत जे आरोपी अटक केलेले आहेत त्या आरोपींकडून देखील आता माहिती मिळते की त्यांनी कुठे कुठे जाऊन अशा पद्धतीने स्त्रीबीजची विक्री केलेली आहे किंवा थेट आयव्हीएफ सेंटर जे आहेत ते त्यामध्ये सामील आहेत का, अशा अनुषंगाने आता पोलिसांचा सखोल तपास सुरू आहे। मुंबईपर्यंत आता पोलीस पोहोचलेले आहेत। मुंबईमधील काही आयव्हीएफ सेंटर आहेत, ठाणे जिल्ह्यातील काही डॉक्टर आहेत। अशा एकूण 30 डॉक्टरांना बदलापूर पोलिसांनी नोटीस धाडलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता पोलीस तपास करत आहेत। पोलिसांनी माहिती दिल्यानुसार जवळपास यामध्ये मोठे डॉक्टर असण्याची देखील शक्यता आहे। त्या अनुषंगाने देखील आता बदलापूर पोलीस जे आहे ते तपास करत आहे। माधवी, धन्यवाद सुरेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।